हॅलो, आवाज येतोय ना? हो सर, येतोय. येतोय ना? ओके. सो आजच्या लेक्चरला आपण ऑपरेटर्स इन क्वांटम मेकॅनिक्स हा टॉपिक बघणार आहे. तर मेनली ऑपरेटर्स इन क्वांटम मेकॅनिक्स हा टॉपिक बघत असताना आपल्याला ऑपरेटर्स काय असतात, म्हणजे ते कुठे कुठे वापरले जातात, या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित माहिती पाहिजे तेव्हा आपण ऑपरेटर्स इन क्वांटम मेकॅनिक्स रिलेटेड कन्सेप्ट बघू शकतो. ओके. सो ऑपरेटर्स इन क्वांटम मेकॅनिक्स बाकीचे मेंबर्स कुठे आहेत तुमचे? जॉईन नाही झाले अजून. ऑपरेटर्स इन क्वांटम मेकॅनिक्स हा टॉपिक बघत असताना आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतोय का? आवाज हो सर, येतोय सर, येतोय. येतोय ना? हा, ठीक आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला ऑपरेटर माहिती पाहिजे. ओके. ऑपरेटर आपण क्वांटम मेकॅनिक्स मध्ये वेगवेगळे ऑपरेटर्स घेत असतो. जसं की तुमचा पोझिशन ऑपरेटर, त्याला आपण एक्स नोटेशन डिनोट करतो. त्यानंतर लिनियर मोमेंटम ऑपरेटर, त्याला आपण पी या नोटेशन डिनोट करतो. नंतर कम्युटेशन रिलेशन बिटवीन एक्स अँड पी, ते आपण बघणार आहोत. नंतर कायनेटिक एनर्जी ऑपरेटर टी, हॅमिल्टोनियन ऑपरेटर एच. हे ऑपरेटर आपण नाही बघणार आहे. आपल्याला याच्यातले सगळेच ऑपरेटर नाही बघायचे. काही काही ऑपरेटर तुमचे श्रोडिंगर इक्वेशन मध्ये पण कव्हर होणार आहेत. ओके. हॅमिल्टोनियन ऑपरेटर, त्यानंतर पॅरिटी ऑपरेटर, हर्मिशियन ऑपरेटर, एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एन ऑपरेटर, अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर एल, त्यानंतर कंपोनंट्स इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. म्हणजे मग त्याच्यात एल एक्स, एल वाय, एल झेड हे कंपोनंट आहेत. त्यानंतर कम्युटेशन रिलेशन बिटवीन कंपोनंट्स ऑफ एल. ओके. कम्युटेशन रिलेशन बिटवीन कंपोनंट ऑफ एल, नंतर कम्युटेशन रिलेशन बिटवीन एल स्क्वेअर अँड कंपोनंट ऑफ एल. ओके. कम्युटेशन रिलेशन बिटवीन एल स्क्वेअर अँड कंपोनंट ऑफ एल हे आपण बघणार आहोत. ओके. आवाज येतोय का? आवाज थोडं नेटवर्क प्रॉब्लेम येतोय इथं. हॅलो, येतोय सर आत्ता. येतोय ना? ओके ओके, ठीक आहे. सो हा, येतोय. चालेल, लॉग इन करून. सो आपण त्याच्यात मग पॅरिटी ऑपरेटर्स बघणार आहे. त्यानंतर हर्मिशियन ऑपरेटर बघणार आहे. एक्सपेक्टेशन व्हॅल्यू ऑफ एन ऑपरेटर हे बघणार आहे आपण. त्यानंतर अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर एल ते बघणार आहे. कंपोनंट्स इन कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ओके. कंपोनंट इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम, त्यात एल एक्स, एल वाय,
एल झेड हे कंपोनंट आपण बघणार आहे. त्यानंतर कम्युटेशन रिलेशन बिटवीन एल स्क्वेअर अँड कंपोनंट ऑफ एल. ओके, कम्युटेशन रिलेशन बिटवीन एल स्क्वेअर अँड कंपोनंट ऑफ एल ती आपण बघणार आहे. ओके, त्यानंतर परत तुमचे दोन ऑपरेटर असतात, रेजिंग ऑपरेटर आणि लोअरिंग ऑपरेटर. एल प्लस आणि एल मायनस या नोटेशनने आपण ते डिनोट करत असतो, रेजिंग ऑपरेटर्स अँड लोअरिंग ऑपरेटर्स. ते दोन ऑपरेटर्स आपण बघणार आहे, रेजिंग ऑपरेटर अँड लोअरिंग ऑपरेटर्स. ओके, त्यानंतर रेजिंग अँड लोअरिंग ऑपरेटर्स तुमचे झाले तर त्यानंतर आयगेन व्हॅल्यूज ऑफ एल स्क्वेअर अँड एल झेड. आयगेन व्हॅल्यूज ऑफ एल स्क्वेअर अँड एल झेड ते आपण बघणार आहे. आणि पुढे बघणार आहे पॉसिबल ओरिएंटेशन्स ऑफ एल विथ रिस्पेक्ट टू झेड ॲक्सिस. पॉसिबल ओरिएंटेशन्स ऑफ एल विथ रिस्पेक्ट टू झेड ॲक्सिस. एवढ्या गोष्टी आपण त्याच्यात बघणार आहे. ओके, सो पहिल्यांदा तुम्हाला ऑपरेटर काय असतो हे माहिती पाहिजे. डेफिनेशन ऑफ एन ऑपरेटर. ओके, सो ऑपरेटर ड्यू टू अनसर्टन्टी प्रिन्सिपल, आपण जसं की अनसर्टन्टी प्रिन्सिपल तुमचं बघितलं, डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस किंवा एच क्रॉस बाय 2. ओके, मग त्याच्यात आपण दोन फॉर्म मध्ये तीन फॉर्म मध्ये बघितलं होतं. जनरली आपण याच्यात दोन फॉर्मचा विचार करतोय. ओके, डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस, ऑर डेल्टा ई डॉट डेल्टा टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच क्रॉस. ह्या फिजिकल क्वांटिटी आहेत. त्यात पोझिशन ऑफ पार्टिकल आपण काय घेतली होती, एक्स. आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ पार्टिकल, जर आपल्याला पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीत जर घ्यायचं असेल तर पोटेन्शियल एनर्जीच्या बाबतीत पण आपण ते सांगितलं होतं की पार्टिकल हॅव्हिंग एनर्जी 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि मग आपण त्याचं डेल्टा एक्स डेल्टा पी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या होत्या. ओके, मग त्यात पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आपण Vx या नोटेशनने डिनोट करत असतो. ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम t, इट कॅन बी डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ सुटेबल अल्जेब्रिक ऑपरेशन. मग वेगवेगळे आपण त्याला अल्जेब्रिक ऑपरेशन्स अप्लाय करत असतोय आणि ते आपण काय करत असतोय, डिटरमाइन करत असतोय. ओके, मग तशा पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यूज घेत असतोय. ओके, मग त्याच्यात आपण काय घेत असतो, जेव्हा आपला ऑपरेटर एखाद्या वेव्ह फंक्शनवरती आपण अप्लाय करतोय. ओके, तुम्हाला माहिती आहे वेव्ह फंक्शन आपण साय या नोटेशनने डिनोट करत असतो. ओके, तर ते जेव्हा आपला ऑपरेटर वेव्ह फंक्शनवरती अप्लाय करतोय त्यावेळेला आपल्याला काय म्हणते, तो देतो आपल्याला आयगेन व्हॅल्यूज ऑफ एन ऑपरेटर. त्यावेळेला जेव्हा तो आपण वेव्ह फंक्शन बरोबर अप्लाय करतो त्यावेळेला तो काय देतो, आपल्याला आयगेन व्हॅल्यूज देत असतो ऑपरेटरच्या. ओके, मग त्या आयगेन व्हॅल्यूज आपल्याला वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक सिम्बॉल आपण त्याच्यात वापरत असतो. आयगेन व्हॅल्यू जेव्हा आपण त्याच्या घेतो त्यावेळेला आपण तिथं वेगवेगळे सिम्बॉल्स वापरत असतो, कॅरेक्टरिस्टिक सिम्बॉल्स त्या आयगेन व्हॅल्यूजला जोडून. ओके, जसं की मग कॅरेक्टरिस्टिक सिम्बॉल्स मध्ये आपण प्लस साईन घेत असतो. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक सिम्बॉल मध्ये आपण मायनस साईन घेत असतो, प्लस साईन, मायनस साईन. त्यानंतर इंटू, ओके, इंटू घेत असतो, मल्टिप्लिकेशनचं साईन. त्यानंतर डिवाइड बायचं साईन घेत असतो, इंटू द ब्रॅकेट. ओके, इंटू द ब्रॅकेटचं साईन घेत असतो आपण. त्यानंतर डॅबा बाय डॅबा टी. ओके, डॅबा बाय डॅबा टी ते घेत असतो. अँड इंटिग्रेशन ऑफ dx. ओके, इंटिग्रेशन ऑफ dx या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात घेत असतो. मग ते घेत असताना त्याला काय म्हणत असतो, ऑपरेटर्स. इन अदर वर्ड्स, म्हणजे ते आपण त्याच्याशी रिलेटेड जेव्हा घेत असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, ऑपरेटर असं म्हणत असतो. किंवा त्याची जर मेन डेफिनेशन जर आपल्याला बघायची असेल तर काय बघतो, ऑपरेटर इज अ मॅथमॅटिकल ऑपरेशन. ओके, ऑपरेटर इज अ मॅथमॅटिकल ऑपरेशन applied to function f of x, applied to function f of x which changes the function into another function. म्हणजे सपोज एखादा f of x फंक्शनला आपण जर ऑपरेटर अप्लाइड केलं तर त्या फंक्शनचं कन्व्हर्जन वेगळ्या फंक्शन मध्ये होत असतं, अप्लाइड फंक्शन मध्ये. तेव्हा वी कॉल्ड इट ॲज ऑपरेटर्स. तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, ऑपरेटर असं म्हणत असतो. म्हणजे सपोज
ए कॅप एफ ऑफ एक्स असं एक फंक्शन आपण त्याला अप्लाइड केलं. ओके, ए कॅप एफ ऑफ एक्स असं जर आपण एखादं फंक्शन त्याला अप्लाइड केलं तर त्याचं कन्व्हर्जन कसं होतं, स्मॉल ए एफ ऑफ एक्स म्हणजे ए कॅप जे कॅपिटल ए कॅप होतं त्याचं कन्व्हर्जन काय झालं, स्मॉल ए एफ ऑफ एक्स मध्ये झालं. आता ते मी तुम्हाला एका याच्यावरती काढून दाखवतो तेव्हा ते तुम्हाला समजेल की बुवा ए कॅप एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्स मध्ये त्याच्यात नेमकं काय घडत असतं, की जसं की फंक्शनच्या व्हॅल्यू त्याच्यात चेंज होतात. ओके, त्या फंक्शनच्या व्हॅल्यू चेंज का होतात ते आपण त्याच्यात थोडक्यात बघूया. वाय द फंक्शन व्हॅल्यू इज चेंजेस आणि ती व्हॅल्यू कशी चेंज होते आणि कशाला आपण काय म्हणत असतो. ओके, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात बघणार आहोत. फंक्शन काय असतं, फंक्शनच्या व्हॅल्यू कशा बदलतात. ओके, हे पण आपण त्याच्यात बघणार आहे. स्क्रीन शेअर करतो मी. पीपीटी दिसते का तुम्हाला? हॅलो, पीपीटी दिसते का? पीपीटी व्हाईट व्हाईट दिसते ना पूर्ण बोर्ड? दिसते का? हो सर दिसते. दिसते ना? हा, ओके. मग आता सपोज हा आपण घेतला ए कॅप. ओके, ए कॅप कॅपिटल ए कॅप एफ ऑफ एक्स, कॅपिटल ए कॅप एफ ऑफ एक्स असे एक गोष्ट घेतली. ओके, मग त्याच्यात ए कॅप जो म्हणतोय आपण तो फंक्शन असतो, ऑपरेटर असतो. आता तुम्हाला सांगतो याचं कन्व्हर्जन कसं होतं, ए एफ ऑफ एक्स. ओके, याचं कन्व्हर्जन कशात होतं, ए एफ ऑफ एक्स. मग त्या ठिकाणी आपला हा जो ए कॅप असतो, ए कॅप. ओके, ए कॅपला आपण काय म्हणत असतो तिथं, ऑपरेटर असं म्हणत असतो. ओके, आणि एफ ऑफ एक्स जो आहे तुमचा, एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स जो असतो तो काय असतो, त्याच्यात आयगेन व्हॅल्यू असते. ओके, वी कॉल्ड इट ॲज एफ ऑफ एक्स ॲज अ आयगेन व्हॅल्यू. हो, ते एफ वायचं लेक्चर शुभम सुरू केलंय तिथं, ते तोरणे सर. हो, तोरणे सरांचं. ओके, हॅलो, हा येतोय ना आवाज? हा, तर आता आपण त्याच्यात काय बघत होतो, हे जे आपण बघितलं त्याच्यात एफ ऑफ एक्स वगैरे, तर ते त्याच्यात काय होतं, त्याच्यात आपण ए कॅप जो घेतला, ए कॅपला आपण त्याच्यात काय म्हणत असतो, ऑपरेटर असं म्हणत असतो. काय म्हणत असतो, वी कॉल्ड इट ॲज ए कॅप ॲज अ ऑपरेटर. ए कॅपला आपण ऑपरेटर म्हणत असतो. आणि एफ ऑफ एक्स जो आहे त्याला काय म्हणत असतो आपण, आयगेन फंक्शन. म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल ऑपरेटर कशाला म्हणतात. एफ ऑफ एक्स ज्याला जी एक्सची टर्म जी मल्टिप्लाय होऊन येते त्याला आपण आयगेन फंक्शन असं म्हणत असतो. आणि जो ए कॅपची जी व्हॅल्यू होते, ए कॅपची व्हॅल्यू वी कॉल्ड इट ॲज ए कॅप ॲज अ ऑपरेटर. हे चॅप्टर मध्ये खूप सिंपल आहे, म्हणजे एकदम छोटे छोटे बेरीज वजाबाकी त्या टाईप मधले गोष्टी आहेत त्याच्यात. आणि शिकायला खूप म्हणजे खूप सिम्पलर चॅप्टर आहे आणि तुम्हाला अभ्यासाला पण खूप सोपं आहे. मग थोडक्यात त्याच्यात आपण बघितलं ए कॅप हा काय घेतलाय, त्याच्यात ऑपरेटर असं घेतलंय, एफ ऑफ एक्स इज अ आयगेन फंक्शन ऑफ अन ऑपरेटर. एफ ऑफ एक्स काय घेतलंय, त्याचं आयगेन फंक्शन. त्यानंतर पुढे आपण जो ए घेतला होता इज इक्वल टू ए आपण काय घेतलाय, तो कॉन्स्टंट. ओके, ए इज द कॉन्स्टंट. आणि त्याच्याबरोबर जी एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू आपण ती मल्टिप्लाय केली होती, एफ ऑफ एक्स त्याच्याबरोबर मल्टिप्लाय केलं होतं, ते काय होतं त्याचं आयगेन व्हॅल्यू. ओके, आयगेन व्हॅल्यू होतं ते त्याचं. मी त्यामध्ये तिकडे लावतो. सो एफ ऑफ एक्स जे आपण घेतलं मी तुम्हाला सांगितलं त्याला काय म्हणतो आपण, आयगेन फंक्शन.
असं म्हणत असतो. ओके, मग ते जे असतात ते असतात यागो इक्वेशन इज कॉल्ड ॲज आयगेन व्हॅल्यूज. त्याला आपण काय म्हणत असतो, आयगेन व्हॅल्यू इक्वेशन. म्हणजे ए कॅप एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ए इंटू एफ ऑफ एक्स, वी कॉल्ड इट ॲज आयगेन व्हॅल्यू इक्वेशन. म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल ऑपरेटर काय असतो. ऑपरेटर हे मॅथमॅटिकल ऑपरेशन असतं. ओके, ऑपरेटर इज अ मॅथमॅटिकल ऑपरेशन अप्लाइड टू फंक्शन एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स या फंक्शनवरती अप्लाइड होत असताना ऑपरेटर हे एक काय तुमचं मॅथमॅटिकल फंक्शन आहे. ओके, वी कॉल इट ॲज ऑपरेटर ॲज अ मॅथमॅटिकल फंक्शन. ओके, तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जाईल ऑपरेटर काय असतो, ऑपरेटर काय असतो. त्यावेळेला तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज द ऑपरेटर. ओके, ऑपरेटर काय असतो आणि ऑपरेटर कुठं कुठं आपण ऍप्लिकेबल करू शकतो. ओके, सो वी कॉल्ड इट ॲज ऑपरेटर. आता मग कम्युटेशन रिलेशन इन क्वांटम मेकॅनिक्स, आपल्याला त्याच्यातले कम्युटेशन रिलेशन बघायचं. हा, ओके, सो थोडक्यात या सगळ्या गोष्टीला आपण काय म्हणत असतो, ऑपरेटर म्हणत असतो. आता जर आपण क्वांटम मेकॅनिक्सच्या बाबतीत जर विचार केला, इन क्वांटम मेकॅनिक्स ऑपरेटर्स आर डिफाइंड बाय यूज ऑफ एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज. आपण ते एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज घेतो, एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स. जे व्हेरिएबल्स असतात ते व्हेरिएबलचे एक्सपेक्टेशन व्हॅल्यू आपण त्याच्यात घेत असतो. ओके, such as momentum of a particle and its total energy. Momentum of particle and its total energy. या गोष्टींच्या बाबतीत आपण त्याच्यात विचार करत असतो. म्हणजे जर आपण साय फंक्शन जर घेतलं, साय एक्स ऑफ टी, एक्स साय इंटू द ब्रॅकेट एक्स अँड टी. एक्स म्हणजे आपण काय घेत असतो, पोझिशन, टी विथ द टाइम. ओके, तर त्याच्या बाबतीत जर आपण घेतलं तर ते काय असतं, आपण त्याला अप्लाय केलेलं वेव्ह फंक्शन असतं. मग अशा बाबतीत आपण ते वेगवेगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपण तसं ऑपरेटर्स बघू शकतो. मग थोडक्यात त्याला परत हे पण आपल्याला अप्लाय करायचं असतं. परत ऑपरेटर्स बरोबर तुम्ही अप्लाय करता तुमचं फंक्शन. ओके, मॅथमॅटिकल जर असलं तर आपण त्याला फंक्शन म्हणत असतो. हा, तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे, स्क्रीन दिसत नाहीये आम्हाला. स्क्रीन स्क्रीन नाही शेअर केलेली, आता फक्त माझा व्हिडिओ आहे. माझा व्हिडिओ दिसतोय का? हा हा, मी स्क्रीन हा स्क्रीन फक्त तेव्हा चालू केली होती, स्क्रीन त्यानंतर मी बंद केली. हा हा, ठीक आहे. हा, ओके ओके. तेव्हा तुम्ही बघितली ना स्क्रीन, मी ती स्क्रीनवरती काढलं होतं ते. हो, हा हा ओके, पाहिली. हा ओके ओके, ठीक आहे. मग तेच आपण त्याच्यात बघणार. आता आजच्या लेक्चरला आपण जस्ट फक्त ऑपरेटर काय असतो, तो ऑपरेटर कुठं कुठं वापरला जातो, फक्त हे आपण बघणार आहे. ऑपरेटर काय आहे, व्हॉट इज द ऑपरेटर. म्हणजे तुम्हाला याच्यात सगळ्या ठिकाणी काय काय करायला लागणार आहे. ऑपरेटर जे आहेत, ऑपरेटरचा यूज तुम्हाला पुढे प्रॉब्लेम सोल्युशनसाठी करावा लागेल. जसं की पोझिशन ऑपरेटर. पोझिशन ऑपरेटरच्या बाबतीत तुम्ही ए कॅप ऑपरेटर जर सपोज तुम्ही त्याच्यात घेतला, त्याला अप्लाय केला, तर मग तुमचा पोझिशन ऑपरेटर एक्स आपण कसा डिफाईन करतो ते आपण त्याच्यात चेक करणार आहे. त्यानंतर लिनियर मोमेंटम ऑपरेटर. ओके, लिनियर मोमेंटम ऑपरेटर तो आपण पी या नोटेशनने डिनोट करत असतो. कोणत्या? पी या नोटेशनने लिनियर मोमेंटम ऑपरेटर. मोमेंटम आपण ऍक्च्युली पी ने डिनोट करतो. तुम्हाला माहितीच आहे, लास्ट लेक्चरला आपण म्हणजे लास्ट लेक्चरला किंवा प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण बघितलं मोमेंटम या एच अपॉन पी, पी विथ मोमेंटम आणि पी इज इक्वल टू एम फी. ओके, ते आपण त्याच्या बाबतीत बघितलं. पण जेव्हा आपण इन डिटेल्स क्वांटम मेकॅनिक्स मध्ये जात असतो, म्हणजे मागच्या लेक्चरला आपण क्वांटम मेकॅनिक्सचा जस्ट काय घेतला, इंट्रोडक्शन, म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचा उदय कुठून झाला, कसा झाला. ओके, जस्ट स्टार्ट आपण बघितलंय क्वांटम मेकॅनिक्सचा. आता आपल्याला इन डिटेल क्वांटम मेकॅनिक्स मध्ये जायचंय. म्हणजे पहिला जो चॅप्टर असतो, पहिला चॅप्टर हा फक्त तुमचा क्वांटम मेकॅनिक्सचे जस्ट इंट्रोडक्शन करण्याचा चॅप्टर आहे. त्याच्यात मॅटर वेव्हज वगैरे थोडक्यात छोट्या छोट्या गोष्टी क्वांटम मेकॅनिक्सची गरज का पडली हे थोडक्यात पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकतो. बट तुमचे चॅप्टर नंबर 2, 3 आणि 4, म्हणजे चॅप्टर नंबर 2, 3 आणि 4 या चॅप्टर्स मध्ये आपण इन डिटेल मध्ये क्वांटम मेकॅनिक्सचा अभ्यास
करत असतो. पहिल्या चॅप्टरमध्ये आपण जस्ट इंट्रोडक्शन तुमचं ब्लॅक बॉडी रेडिएशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट, ओके, या गोष्टी बघत असतो. परत आपण त्याच्यात डेव्हिडसन जर्मन एक्सपेरिमेंट हे बघत असतो. परत तुमचं वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी, डी ब्रॉग्ली हायपोथेसिस ते बघत असतो. त्यानंतर हायझेनबर्ग अनसर्टन्टी प्रिन्सिपल, ओके, अनसर्टन्टी प्रिन्सिपल त्याच्याशी रिलेटेड गोष्टी. हॅलो, येतोय ना आवाज? ओके. त्यानंतर लिनियर मोमेंटम ऑपरेटरच्या बाबतीत आपण ते बघितलं. त्यानंतर कम्युटेशन रिलेशन बिटवीन एक्स अँड पी, ओके, त्याचा आपण विचार करणार आहे. एक्स पी म्हणजे पी मध्ये मग पीला आपण मल्टिप्लिकेशन घेत असतो. पी ऑफ एक्स, पी ऑफ वाय, ओके, पी ऑफ झेड म्हणजे ज्या ज्या ऍक्सिससाठी आपण ते ऍप्लिकेबल करणार आहोत, ओके, त्या ज्या ज्या ऍक्सिससाठी आपण ते ऍप्लिकेबल करणार आहोत त्या ऍक्सिससाठी आपण त्याचे व्हॅल्यूज बघणार आहोत. ओके, म्हणजे एक्स पी ऑफ एक्स इंटू साय, ओके, त्यानंतर एक्स पी ऑफ वाय इंटू साय, नंतर एक्स पी ऑफ झेड इंटू साय, ओके, म्हणजे पी ऑफ एक्स वाय सपोज एकाच सिमिलर टर्मसाठी असेल तर त्याची व्हॅल्यू तुमची 1 असते, एक्स पी ऑफ एक्स, म्हणजे त्याला आपण पुढे मग मल्टिप्लाय करणार आहे आय एच क्रॉस इंटू द ब्रॅकेट साय. तुम्हाला वाटतं ना, ते वाटतं तसं, पण जेव्हा आपण ते सोल्युशन घेणार आहे त्यावेळेला तुम्हाला समजेल. ऍक्च्युअली जेव्हा आपण बोर्डवरती ते रायटिंग करून घेणार आहेत ना त्यावेळेला तुम्हाला समजेल की ते काही एवढं फारसं अवघड नसतं. एकदम सिंपल मॅथमॅटिक्स आहे त्याच्यात. सिंपल म्हणजे जसं की साधं तुमचं बेरीज वजाबाकी पुढच्या स्टेप जसे आहेत तसं याच्यात काही ओव्हरलॅपिंग स्टेप्स वगैरे नाहीत आणि खूप छोटी इक्वेशन आहेत, खूप मोठे इक्वेशन पण नाही आहेत. ओके, मग त्याच्यात ते एक्स पी ऑफ एक्स त्याची व्हॅल्यू काय येते ते आपण त्याच्यात बघणार आहोत. परत एक्स पी ऑफ वाय त्याची व्हॅल्यू काय येणार आहे ते आपण बघणार आहोत. प्लस एक्स पी ऑफ झेड त्याची व्हॅल्यू काय असते ते आपण त्याच्यात बघणार आहोत. म्हणजे ह्या तिघांची व्हॅल्यू आपण त्याच्यात चेक करणार आहोत. ओके, मग त्याचे व्हॅल्यू काय येतात म्हणजे परत मग त्याच्यावरनं एक्स आय एक्स जे याची व्हॅल्यू काय असते, परत पी आय पी जे याची व्हॅल्यू काय असते, म्हणजे या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण त्याच्यात चेक करणार आहोत. ते कॅल्क्युलेट करणार आहोत. मग परत आपल्याला सपोज कायनेटिक एनर्जी ऑपरेटर तो आपण टी या नोटेशनने डिनोट करत असतो. त्याच्यावरनं आपण कायनेटिक एनर्जी ऑपरेटर आपण त्याच्यावरनं बघणार आहे. तुम्हाला माहितीच आहे कायनेटिक एनर्जी म्हणजे काय असते. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv², आणि तुमची पोटेन्शियल एनर्जी काय असते mgh, आणि त्याच्यावरनं मग आपण टोटल एनर्जी घेत असतो. टोटल एनर्जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. टोटल एनर्जी इज इक्वल टू सम ऑफ कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. त्यावरनं टोटल एनर्जी घेतो ती पण व्हॅल्यू आपण त्याच्यात बघणार आहे. टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ची व्हॅल्यू आपण त्याच्यात बघणार आहोत. तर त्याच्यात आपण कायनेटिक एनर्जी ऑपरेटर तो बघणार आहोत. त्यानंतर आपण हॅमिल्टोनियन ऑपरेटर, ओके, हॅमिल्टोनियन ऑपरेटर त्याला आपण एच या नोटेशन डिनोट करत असतो. तर हॅमिल्टोनियन ऑपरेटर आपण याच्यात पण घेत असतो. हॅमिल्टोनियन फंक्शन्स वगैरे तुम्ही आता क्लासिकल मेकॅनिक्स मध्ये तुम्ही हॅमिल्टोनियनच्या बाबतीत शिकणार आहातच. ओके, हॅमिल्टोनियन काय असतं ते. त्यानंतर तुम्ही क्वांटम मेकॅनिक्स मध्ये हॅमिल्टोनियन ऑपरेटर शिकणार आहात. ओके, हॅमिल्टोनियन ऑपरेटर काय असतो मग त्याच्या बाबतीत तुम्ही क्वांटम मेकॅनिक्स मध्ये
स्टडी करणार आहात. व्हॉट इज द हॅमिल्टोनियन ऑपरेटर. ओके, तिथे तुम्ही हॅमिल्टोनियन ऑपरेटरचा उल्लेख करणार आहात. मग तिथे पण सेम तुमचं कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी यांचं रिलेशन तुम्ही बघणार आहात. ओके, त्याच्यावरून तुम्ही कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करता. मग तुम्ही नेक्स्ट थिंग्स बघत असतात. त्यानंतर पॅरिटी ऑपरेटर. ओके, पॅरिटी ऑपरेटर त्याला आपण पाय या नोटेशन नोट करत असतो. आता तुमच्या सिलेबसमध्ये इंट्रोड्यूस असेल किंवा नसेल, बट पॅरिटी ऑपरेटर पण तुम्हाला याच्या श्रोडिंगर इक्वेशन्स मध्ये थोडक्यात त्याचा उपयोग होत असतो. ओके, पॅरिटी ऑपरेटर याच्यातले काही ऑपरेटर तुमची आता सिलेबसमध्ये घेतलेले असतील, काही तुमच्या आता सिलेबसमध्ये नसतील, काही तुमच्या MSc सिलेबसला असतात. त्यानंतर आपण घेत असतो हर्मिशियन ऑपरेटर. ओके, हर्मिशियन ऑपरेटर तो ऑपरेटर घेत असतो. त्यानंतर त्याला काय असतं, वेल बिहेव्ड वेव्ह फंक्शन जे असतात, वेल बिहेव्ड वेव्ह फंक्शन्स ते आपण त्याला अप्लाय करून तुमचा हर्मिशियन ऑपरेटर जो असतो, हर्मिशियन ऑपरेटरचे आपण त्याच्यात व्हॅल्यूज घेत असतो. त्यानंतर एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज ऑफ ॲन ऑपरेटर, ऑपरेटरचे जे एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज जे असतात, एक्सपेक्टेशन व्हॅल्यूज आपण त्याच्या बाबतीत घेत असतो. पुढे असतो तुमचा अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर. अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर तुमचे ऑपरेटर्स सगळे बाकीचे ऑपरेटर्स तुमचे खूप छोटे छोटे ऑपरेटर आहेत, बट अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर आणि त्याचं रिलेशन खूप मोठं रिलेशन आहे. अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर आपण एल या नोटेशनने डिनोट करत असतो. ओके, एल या नोटेशन, एल इज इक्वल टू आर बार इंटू पी बार. ओके, आर बार इंटू पी बार. मग परत ते आर बार म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, आय एक्स प्लस जे वाय प्लस के झेड. ओके, ते आर बार असतं तुमचं. तर पी तुमचा मोमेंटम ऑपरेटर, मग तो काय असतो, आय पी एक्स प्लस जे पी वाय प्लस के पी झेड. ओके, ते अप्लाय करून परत आपण त्याचं काय मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेत असतो. त्याच्यावरून मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर तीन वेगवेगळे इक्वेशन बनत असतो. एल एक्सचं वेगळं बनत असतो, एल वायचं रिलेशन वेगळं बनत असतो आणि एल झेडचं रिलेशन वेगळं बनत असतो. एल एक्स, एल वाय, एल झेड हे रिलेशन आपण काय करत असतो, स्पेरिकल पोलर कॉर्डिनेट्स, स्पेरिकल पोलर कॉर्डिनेट जे असतात ते आपण परत कॅल्क्युलेट करत असतो. स्पेरिकल पोलर कॉर्डिनेट्स तुम्हाला माहितीच असतील, जसं की तुम्ही मॅथमॅटिकल फिजिक्स तुमचं आता स्टार्ट झालेला असेल, त्याच्यात तुम्हाला स्पेरिकल पोलर कॉर्डिनेट्स आहेत. जसं की एक्सचा स्पेरिकल पोलर कॉर्डिनेट काय आहे, आर साइन थिटा कॉस फाय. ओके, एक्सचा स्पेरिकल कॉर्डिनेट आहे, पोलर कॉर्डिनेट आहे आर साइन थिटा कॉस फाय. परत तुमचा वायचा स्पेरिकल पोलर कॉर्डिनेट आहे आर साइन थिटा साइन फाय. ओके, म्हणजे वरचा एक्सचा जो असतो तुमचा आर साइन थिटा कॉस फाय असतो, वायचा तुमचा काय असतो, आर साइन थिटा साइन फाय असतो. ओके, आर साइन थिटा साइन फाय असतो. त्यानंतर तुमचा झेड जो असतो, झेडचा फक्त काय असतो तुमचा आर कॉस थिटा. ओके, आर कॉस थिटा. असे मग तुम्ही तीन स्पेरिकल पोलर कॉर्डिनेट्स त्याला अप्लाइड करतात. परत ती इक्वेशन तुम्ही पुढे नेता येणार. स्पेरिकल पोलर कॉर्डिनेट्स त्याला अप्लाय केल्यानंतर त्याला परत तुम्ही इक्वेशन जे येतात इक्वेशनला डिफरन्शिएटिंग करतात विथ रिस्पेक्ट टू एक्सने. ओके, डिफरन्शिएटिंग इक्वेशन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएशन केल्यानंतर तुम्ही एल एक्स, एल वाय, एल झेड याची व्हॅल्यू तुम्ही काढत नाही. ओके, एल एक्स, एल वाय, एल झेड. मग परत तुम्ही एल स्क्वेअरची व्हॅल्यू करता. एल स्क्वेअर इज इक्वल टू एल एक्स स्क्वेअर प्लस एल वाय स्क्वेअर प्लस एल झेड स्क्वेअर. ओके, लास्टला तुम्ही अँग्युलर मोमेंटम ऑपरेटरमध्ये एल स्क्वेअरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताय. ओके, एल स्क्वेअरची व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट थिंग तुम्ही बघताय कम्युटेशन रिलेशन बिटवीन द कॉम्पोनंट्स ऑफ एल. म्हणजे एलचे जे कॉम्पोनंट आहेत ते एलच्या कॉम्पोनंटचं आपण कम्युटेशन रिलेशन बघणार आहोत. म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू सांगणार आहे, कशात आपण काय काय शिकणार आहे. ओके, ते शिकताना खूप मजेदार आहे, म्हणजे व्यवस्थित आहे, सुटसुटीत आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यानंतर आपण बघणार आहे कम्युटेशन रिलेशन बिटवीन कंपोनंट ऑफ एल. एलच्या कंपोनंटचे कम्युटेशन रिलेशन आपण त्याच्यात बघणार आहे. मग एलचे कंपोनंट तुम्हाला माहिती आहे, एलचा कंपोनंट काय आहे, एल एक्स एक कंपोनंट आहे. त्यानंतर पुढचा कंपोनंट आहे तुमचा एल वाय हा कंपोनंट आहे. त्यानंतर पुढचा कंपोनंट आहे तुमचा एल झेड. म्हणजे किती कंपोनंट आहेत तुमचे, एलचे तीन कंपोनंट आपण त्याच्यात बघितले. एल एक्स, दुसरा आहे एल वाय आणि तिसरा आहे एल झेड. एल एक्स, एल वाय, एल एक्स, एल वाय, एल झेड. ओके, असे तीन कंपोनंट आपण त्याच्यात घेणार आहोत. परत कम्युटेशन रिलेशन बिटवीन एल स्क्वेअर अँड कंपोनंट ऑफ एल. म्हणजे आता जे एलचे कंपोनंट मी तुम्हाला सांगितले, एल एक्स, एल वाय, एल झेड हे तुमचे कंपोनंट आहेत एलची. परत त्यात ते जे कंपोनंट घेतले एलचे कंपोनंट, त्या कंपोनंटचं आणि एल स्क्वेअरचे कंपोनंट. ओके,
यांचं कम्युटेशन रिलेशन बघणार. मग एल स्क्वेअरचे कंपोनंट तुम्हाला माहिती आहे. एलचे कंपोनंट काय एल एक्स एल वाय एल झेड. मग एल स्क्वेअरचे काय येतील एल एक्स स्क्वेअर एल वाय स्क्वेअर आणि एल झेड स्क्वेअर. मग तुमचा एल स्क्वेअर काय येतो एल एक्स स्क्वेअर प्लस एल वाय स्क्वेअर प्लस एल झेड स्क्वेअर. ओके, एल एक्स स्क्वेअर प्लस एल वाय स्क्वेअर प्लस एल झेड स्क्वेअर असे तुमचे एल स्क्वेअरचे कंपोनंट आहेत. मग ते एल स्क्वेअरचे कंपोनंट आणि एल चे कंपोनंट कोणते एल एक्स प्लस एल वाय प्लस एल झेड यांचं कम्युटेशन रिलेशन आपल्याला बघायचं आहे. मग ते कसं येईल एल स्क्वेअर इंटू एल एक्स प्लस मग पुढचं असतं तुमचं एल स्क्वेअर इंटू एल वाय एल स्क्वेअर इंटू एल एक्स त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर एल स्क्वेअर इंटू एल वाय. ओके, एल स्क्वेअर इंटू एल वाय त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. त्यानंतर एल स्क्वेअर इंटू एल झेड त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ओके, एल स्क्वेअर इंटू एल झेड या सगळ्यांची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग परत आपण पुढं लॅडर ऑपरेटर बघत असतो. लॅडर ऑपरेटर मध्ये रेझिंग अँड लोअरिंग ऑपरेटर्स हे दोन ऑपरेटर त्याच्यात येत असतात. रेझिंग अँड लोअरिंग ऑपरेटर. ते रेझिंग ऑपरेटर तुमचा एल प्लस इज इक्वल टू एल एक्स प्लस आय एल वाय. ओके, हा तुमचा रेझिंग ऑपरेटर असतो प्लसच्या फॉर्म मध्ये एल प्लस प्लस एल एक्स प्लस आय एल वाय. ओके, एल प्लस इज इक्वल टू रेझिंग ऑपरेटर तुमचा एल प्लस असतो आणि त्याची व्हॅल्यू असते एल प्लस इज इक्वल टू एल एक्स प्लस आय एल वाय. ओके, एल एक्स प्लस आय एल वाय हा तुमचा असतो रेझिंग ऑपरेटर. त्यानंतर तुमचा पुढचा ऑपरेटर असतो लोअरिंग ऑपरेटर. ओके, लोअरिंग ऑपरेटर. मग तो लोअरिंग ऑपरेटर आपण एल मायनसने डिनोट करतो. कशाने एल मायनसने. आणि मग त्या लोअरिंग ऑपरेटरची तुमची व्हॅल्यू काय असते एल मायनस इज इक्वल टू एल एक्स मायनस आय एल वाय. ओके, लोअरिंग ऑपरेटर असतो तुमचा एल मायनस इज इक्वल टू एल एक्स मायनस आय एल वाय असतो तुमचा लोअरिंग ऑपरेटर. ओके, रेझिंग ऑपरेटर लोअरिंग ऑपरेटर ते आपण बघत असतो. रेझिंग ऑपरेटर लोअरिंग ऑपरेटर. त्यानंतर आता आपण जे एल स्क्वेअर मी तुम्हाला सांगितला एल स्क्वेअर. ओके, आणि एल एल स्क्वेअर आणि परत आपण काय करत असतो एल झेड एल स्क्वेअर अँड एल झेड. आपण आयगेन व्हॅल्यूज ऑफ एल स्क्वेअर अँड एल झेड हे आपण त्याच्यात परत पुढे बघणार आहोत. आयगेन व्हॅल्यूज ऑफ एल स्क्वेअर अँड एल झेड त्या गोष्टी आपण त्याच्यात स्टडी करणार आहोत. त्यानंतर पुढे बघणार आहोत आपण पॉसिबल ओरिएंटेशन ऑफ एल विथ रिस्पेक्ट टू झेड. याच्यातले काही काही गोष्टी तुम्हाला सिलेबसमध्ये आहेत, काही काही गोष्टी तुम्हाला सिलेबसमध्ये नसतील. ओके, मग हे इथंपर्यंत आपण तुमचं ऑपरेटर्सच्या बाबतीत बघितलं. त्यानंतर मग आपण मॅथेमॅटिकल टर्म म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन इन मॅथेमॅटिकल्स हिल्बर्ट स्पेस वगैरे ते ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्याला अप्लाइड करत असतो. मग ते पुढची गोष्टी म्हणजे ह्या ऑपरेटर्स हा त्याच्यातला जवळपास हाफ पार्ट आहे तुमच्या चॅप्टर मधला. हाफ पार्ट म्हणजे जवळपास 70-80% तुमचा ऑपरेटरचा पार्ट आहे. आणि पुढचा पार्ट मग आपला ते मॅथेमॅटिकल टूल्स जे आहेत मॅथेमॅटिकल टूल्स ऍप्लिकेबल आपण त्याला जे डिराइव्ह डेल्टा फंक्शन्स वगैरे ते आपण पुढं आपण ते मॅथेमॅटिकल टूल्स आपण त्याला अप्लाय करत असतो. आणि ते कंपोनंट त्याच्यात ऍड केलेले आहेत आपण. जसं की मी ते तुम्हाला सांगितलं की जेटलीचं जे रेफरन्स बुक आहे ते जेटलीच्या रेफरन्स बुकमध्ये तुम्हाला ते अवेलेबल होऊन जातील. ओके, जेटलीच्या रेफरन्स बुकमध्ये मग त्याच्यातून तुम्ही ते बघायचे आहेत जेटलीच्या रेफरन्स बुकमध्ये. थोडक्यात हे असं तुमचं मग चॅप्टरचा हा पूर्णपणे ओव्हरव्ह्यू आहे त्याच्यात. पहिल्या चॅप्टरचा आपला तुमचा जो ऑपरेटरचा जो चॅप्टर आहे ऑपरेटर्स अँड मॅथेमॅटिकल टूल्स. ओके, त्या चॅप्टर मधला हा पूर्ण थोडक्यात तुमचा ओव्हरव्ह्यू आपण त्याच्यात घेतलेला आहे. मग याच्याशी रिलेटेड तुम्हाला काही जर डाऊट्स असतील तर ते आपण जेव्हा आपण नेक्स्ट लेक्चरला पूर्ण गोष्टी एक एक गोष्टी आपण बघणार आहोत. आता आपण फक्त जस्ट काय बघितलं ऑपरेटर काय असतो. ओके, हे आपण आजच्या लेक्चरला बघितलं. आता डेफिनेशन ऑफ एन ऑपरेटर हा एक पॉईंट आपण बघितला. त्यानंतर आपण वेगवेगळे ऑपरेटर्स बघणार आहेत. मग ते ऑपरेटर्स बघत असताना जे जे काही तुमचे डाऊट्स येतील ते डाऊट्स आपण बघणारच आहोत, क्लिअर करत जाणार आहोत. एक डाऊट दुसरा तिसरा त्या गोष्टी ज्या आहेत ते ऑपरेटर्स बघत असताना आपण चेक करत जाणार आहोत. तर एकदम सोपी नोटेशन आहे. साध्या फक्त तुम्हाला बेरीज करायचे, मल्टिप्लिकेशन करायचंय, तिरकस गुणाकार करायचंय, बस एवढ्या गोष्टी. आणि ते आल्यानंतर शेवटी तुम्हाला त्याचं उत्तर काढायचंय बस. जास्त काही अवघड नाही त्याच्यात. फार तुम्हाला
इंटिग्रेशन अप्लाय करायचे, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करायचे, अशा काही थोड्या जास्त अवघड गोष्टी नाहीत. ते पण एकदम सिंपल इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह तुम्ही त्याच्यात अप्लाय करणार आहेत. खूप जास्त अवघड त्याच्यात काही नाहीये. ओके. तर आपण बाकीच्या गोष्टी आपण त्याच्यात स्टडी करणार आहोत. मग आता तुम्हाला एक सूचना द्यायची आहे की तुमचं हे जे आहे बॅच, टॅलेंट बॅच आणि प्रोग्रेसिव्ह बॅच, तुम्हाला माहिती आहेत ना कोण टॅलेंट बॅच मध्ये, कोण प्रोग्रेसिव्ह बॅच मध्ये. तर टॅलेंट बॅच आणि प्रोग्रेसिव्ह बॅच साठी तुमचे प्रत्येक विषयाची एक्झाम होणार आहे. टॅलेंट बॅच आणि प्रोग्रेसिव्ह बॅच साठी 10 MCQ असतील, 20 मार्कची एक्झाम असणार. एक MCQ तुम्हाला 2 मार्कला असणार टॅलेंट बॅच आणि प्रोग्रेसिव्ह बॅच साठी. ओके. टॅलेंट बॅच वाल्यांनी MCQ टेस्ट द्यायची आहे आणि जे प्रोग्रेसिव्ह बॅच वाले असतील त्यांनी असाइनमेंट सोडवायच्या आहेत. ओके. प्रोग्रेसिव्ह बॅच वाल्यांनी असाइनमेंट सोडवायच्या आहेत. तर मी असाइनमेंट तुमच्या क्रिएट करून ठेवलेल्या आहेत. मी आता तुम्हाला ग्रुपवरती आज किंवा उद्या थोड्या वेळाने क्वेश्चन टाकले. ते फक्त त्या क्वेश्चनचे आन्सर प्रोग्रेसिव्ह बॅच वाल्यांनी लिहून स्कॅन करून तिथं अपलोड करायचे आहेत. तुमचा जो गुगल क्लासरूम आहे रेग्युलरचा, गुगल क्लासरूम तुम्हाला माहिती आहे ना रेग्युलरचा? गुगल क्लासरूम माहिती आहे ना तुम्हाला? हो सर. हॅलो, आवाज माहिती ना गुगल क्लासरूम? तर त्याला मी 15 तारखेपर्यंत हे दिली. प्रोग्रेसिव्ह बॅच, टॅलेंट बॅच मध्ये तुमच्यातलं कोण आहे माहिती आहे तुम्हाला? हॅलो, प्रोग्रेसिव्ह बॅच, टॅलेंट बॅचला कोण आहे माहिती आहे का तुम्हाला? हॅलो नाही सर. हॅलो, आवाज येतोय का? नाही सर माहित. हा, नाही माहित. आवाज येतो का? आवाज थांबा, मी 1 मिनिट स्क्रीन शेअर करतोय. झाले का? हे तुम्हाला दिसते का? गुगल क्लासरूम दिसते का तुम्हाला? हा, हो सर. दिसते ना? हे बघा, हे BSc3 ची गुगल क्लासरूम आहे. हा तुमचा कोड आहे P6UFGDO. हा कोड तुम्ही त्याच्यात टाकायचे. P6UFGDO हा कोड तुम्ही त्याच्यात टाकायचा आहे. आणि परत याच्यात क्लासवर्क आहे. या क्लासवर्क मध्ये हे बघा, प्रोग्रेसिव्ह बॅच, फक्त प्रोग्रेसिव्ह बॅच वाल्यांनी बरं का, सगळ्यांनी याच्यात अपलोड करायचं नाही. प्रोग्रेसिव्ह बॅच वाले जे क्वांटम मेकॅनिक्स प्रोग्रेसिव्ह बॅच, त्यांनी इथं जाऊन तुमची असाइनमेंट आहे. असाइनमेंट मी तुम्हाला आता देणार आहे. तुम्ही फक्त ते काय करायचंय, त्याच्यात मी स्पेशली म्हणले स्कॅन करायचं आहे. हा, JPG इमेज याच्यात अपलोड करणार नाही. तुम्ही फक्त याच्यात काय करायची, तुमची असाइनमेंट अपलोड करायची आहे. बट तुम्ही जेव्हा असाइनमेंट इथं अपलोड करणार आहे, तुमच्या असाइनमेंट वरती तुमचं नाव पाहिजे बरं का. तुमच्या असाइनमेंट वरती तुमचं नाव लिहिलेलं पाहिजे, तुमचा UID नंबर लिहिलेला पाहिजे. हा, कळलं का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हो सर. मयुरी गोरपडे. हा, हो येतोय तर सर. तुमच्या असाइनमेंट वरती तुमचं नाव, ओके, असाइनमेंट वरती तुमचं नाव आणि UID लिहिलेला असला पाहिजे. आता तुम्ही काय करायचं, याच्यात जायचं असाइनमेंट 1 मध्ये आणि तिथं सबमिट करायचं. फक्त कोणी करायचं हे सबमिट? फक्त प्रोग्रेसिव्ह बॅचच्या स्टुडंटनेच करायचंय, सगळ्यांनी करायचं नाही तुमच्यात. आता तुम्हाला माहिती आहे ना प्रोग्रेसिव्ह बॅचला कोण आहे माहिती आहे का? माहिती आहे का? हॅलो हॅलो, माहिती आहे का तुम्हाला प्रोग्रेसिव्ह बॅचला कोण आहे? सांगितलेलं सर मागं 3 जणांचं नाव सांगितलेलं. नाही, 3 नाही आहेत, 10 जण आहेत प्रोग्रेसिव्ह बॅचला. प्रोग्रेसिव्ह बॅचला 10 आहेत आणि टॅलेंट बॅचला 10 स्टुडंट आहेत. तर त्यांनी ते अपलोड नाही करायचं आहे. माहिती. पण लिहायचं सगळ्यांनी नाही आहे ते माहिती असाइनमेंट. मला. लिहायचं सगळ्यांनी, फक्त प्रोग्रेसिव्ह बॅचने तिथं अपलोड करायचंय. आणि इथं हे बघा, इथं अपलोड करायचंय प्रोग्रेसिव्ह बॅचवाल्यांनी. तिथं तुमचं नाव आणि हे म्हणजे एकच असाइनमेंट लिहायची तुम्ही, फक्त तुम्ही त्याच्यात अपलोड करायची. आणि दुसरी जी असाइनमेंट असणार आहे तुमची, तर तीही इथं अपलोड करायची. म्हणजे रेग्युलर जी मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे ना, हे तुम्ही इथं अपलोड करायची क्वांटम मेकॅनिक्सची. आणि तुम्हाला 20 तारखेपर्यंत अपलोड करायची बरं का ती असाइनमेंट. ही पण 20 पर्यंत अपलोड करायची आणि प्रोग्रेसिव्ह बॅचची पण 20 तारखेपर्यंत अपलोड करायची. आता 2-3 दिवसात तुम्ही अपलोड करून द्यायची. हे बघा, क्वांटम मेकॅनिक्स मध्ये प्रोग्रेसिव्ह हे बघा, हे तुम्हाला दिसतंय ना? प्रोग्रेसिव्हची नावं सांगा सर.
क्वांटम मेकॅनिक्स जे तुम्हाला दिसतंय ना, फक्त बीपीटी 502 क्वांटम मेकॅनिक्स याच्यात सगळ्यांनीच अपलोड करायचे. असाइनमेंट 1 मध्ये मी जे तुम्हाला क्वेश्चन देईल ते तिथं तुम्ही सगळ्यांनी अपलोड करायचे आहेत. हा, आणि जे प्रोग्रेसिव्ह बॅचला आहे ना, तो प्रोग्रेसिव्ह बॅचला फक्त जे 10 नंबर असतील त्यांनी अपलोड करायचे आहेत. आणि एमसीक्यू टेस्ट जी आहे, एमसीक्यू टेस्ट म्हणजे तुम्हाला कळलं ना आता, क्वांटम मेकॅनिक्स जे नाव लिहिलेलं आहे ना, हे क्वांटम मेकॅनिक्स याच्यात सगळ्यांनी असाइनमेंट अपलोड करायची आहे. सगळ्यांनी, ऑल तुमची जेवढे रोल नंबर आहेत तेवढ्या सगळ्यांनी त्याच्यात करायची आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे की फक्त प्रोग्रेसिव्ह बॅच वाल्यांनीच याच्यात अपलोड करायचे. क्वांटम मेकॅनिक्स प्रोग्रेसिव्ह बॅच फक्त त्यांनी आणि त्यांनीच याच्यात अपलोड करायचे आहेत असाइनमेंट. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे, जे टॅलेंट बॅच वाले आहेत, टॅलेंट बॅच वाल्यांनी एमसीक्यू टेस्ट द्यायची आहे. एमसीक्यू टेस्ट 10 एमसीक्यू असणार आहे, 20 मार्काचे. ओके, तुम्हाला एमसीक्यू टेस्ट कधी असणार आहे याचं नोटिफिकेशन कोल्हे मॅडम टाकतील. त्यानुसार तुम्ही क्वांटम मेकॅनिक्सचे एमसीक्यू टेस्ट तुम्ही द्यायची. तुम्हाला प्रत्येक विषयाची एमसीक्यू टेस्ट द्यायची आहे टॅलेंट बॅच वाल्यांनी. म्हणजे तुमचं क्वांटम मेकॅनिक्स, परत बाकीचे एमएमपी, क्लासिकल काय जे विषय तुम्हाला आता या सेमिस्टरला असतील ते सगळे एमसीक्यू तुम्ही द्यायचे. तर टॅलेंट बॅच मध्ये तुम्ही 10 विद्यार्थी आहेत, पहिले टॉपचे जे 10 आहेत त्या सगळ्यांनी टॅलेंट बॅचची ती एमसीक्यू टेस्ट द्यायची आहे. तुम्हाला ते आधी कळवलं जाईल तुमची एमसीक्यू टेस्ट कधी आहे. आणि आता कळले, हे 3 पॉईंट होते. समजलं का? काही डाऊट आहे का याच्यात? नाही ना? काही डाऊट आहे का? सर नावं सांगाल का त्यातली? हा, ते माहिती नाही. नाव पण तुम्हाला कोल्हे मॅडम ग्रुपवरती टाकतील. टॅलेंट बॅचला कोण आहेत तर टॅलेंट बॅच वाल्यांनी एमसीक्यू टेस्ट द्यायची फक्त, बाकी कोणीच द्यायची नाही एमसीक्यू टेस्ट. त्यानंतर प्रोग्रेसिव्ह बॅच जे प्रोग्रेसिव्ह बॅचचे पण नाव कोल्हे मॅडम ग्रुपवर टाकतील. फक्त प्रोग्रेसिव्ह बॅचने ते असाइनमेंट प्रोग्रेसिव्ह बॅचवाले अपलोड करायची आहे. आणि तिसरा मुद्दा माझा असा आहे की त्याच्यात सगळे ओव्हरऑल तुमच्या वर्गातले जेवढे स्टुडंट आहेत त्यांनी ते क्वांटम मेकॅनिक्स नाव जे आहे त्याच्यात ती टेस्ट अपलोड करायची आहे. म्हणजे मी जे तुम्हाला असाइनमेंट देणार आहे त्या असाइनमेंट लिहून तुम्ही त्याच्यात ते अपलोड करायच्या आहे. समजलं का? डाऊट आहे हो का? सर. नाही ना? ह्यात नाही सर डाऊट. तुम्ही परवा दिवशी टाकलेत ना जे क्वांटम मेकॅनिक्सचं क्लासरूमला, ते ओपन होत नाहीये. ते ओपन होत नाहीये. ती ओपन होते की, मी आता ही जी क्लासरूम आहे ही तीच क्लासरूम आहे. हा त्या क्लासरूमचा कोड आहे. तुम्ही कोड व्यवस्थित लिहिलाय का क्लासरूमचा? नाही सर होते ओपन. हे बघा, P6UFJDO कोणाचं हा टाकलाय का कोड? सर त्याच्या आधीच ओपन होतंय. नाही, क्वांटम मेकॅनिक्स ओपन नाही होते का त्याच्यात? परवा नाही सर. ओपन होते. होईल ओपन होईल. तिथे केलेली आहे की व्यवस्थित. क्वांटम मेकॅनिक्स त्याच्यात सगळ्यांनी अपलोड करायचे आहेत. जरा होत नसेल ना तर तुम्ही मला तसं ग्रुपवरती मेसेज करा. ग्रुपवरती मेसेज करत जर तुम्हाला काय सांगायचं असेल ते. पर्सनल मेसेज करत जाऊ नका. आणि तिथं मी तुम्हाला आता क्वेश्चन पाठवेल. ते क्वेश्चन तुम्ही त्याचे आन्सर लिहायचे आहेत सगळ्यांनी. कळलं का? ओके, आता परत पुढचं तुमचं दुसरं लेक्चर असणार आहे मग. तुम्ही त्याला जॉईन करा. हॅव अ गुड डे टू ऑल. थँक्यू सर. लेफ्ट करा सगळ्यांनी.